जाग्यात
हात या जोडे कर्ज माझ्या लाडल्यावे आता माझ्या या माईला तुम्ही बाळू मामा समोर बसायला मामान वडतले बिडी त्याला वडण्यासाठी वर का दिले असायला बोलल्याने बिडी मात्र हातात घ्यायला आणि पहिला धुरका मारायला तसं मात्र या शंकरा बोलल्याला बिडीचा जोरात मात्र ठसका लागायला जसा मामाने दिलेली बिडी वडायला आणि त्या शंकरा भोसल्याला वर का ठसका लागायला वाटणा वाटलं होतं बाळू मामाला लागलो तर शंकरराव बोलण्याला बोलायला शंकरराव तुझं काम झाला म्हणून जाग आणला असं बाळूमामा लागलं होतं म्हणायला त्या टायमाला
ऐकायला शंकरराव भोसल्याला वाईट लागलं होतं वाचायला. मामाने सांगितले घरला जायला, म्हणून शंकरराव भोसल्या उठायला आणि आपल्या घरवाड्याला मात्र निघून चाललेला असायला. देवा बाळू मामा माझ्या स्वप्नात आले, स्वप्नात येऊन काही म्हणाले, अरे संकटाला घाबरायचे नाही बा तुझ्या पाठीचे हात, संकटाला घाबरायचे नाही बा तुझ्या पाठीचे संकटाला घाबरायचे नाही उभा तुझ्या पाठीवर आहे, संकटाला घाबरायचे नाही उभा तुझ्या पाठीवर आहे. मामा माझ्या स्वप्नात आले, स्वप्नात येऊन काही म्हणाले, अरे संकटाला घाबरायचे नाही उभा तुझ्या पाठीचे हात, संकटाला घाबरायचे नाही उभा तुझ्या पाठीचे मामा तुझा भंडारा पिवळा, सोन्याला हिरवा जेव्हा तुझा भंडारा पिवळा. मामा तुझा भंडारा पिवळा, हिरवा मामा तुझा भंडारा पिवळा. वाईट वाटलं होतं शंकरराव भोसल्याला आणि मात्र घरवाड्याला निघून तर आलेला पाहिला. जसा इकडे बर का घरवाड्याला आला त्या टायमाला, एक दोन दिवस जायला त्या टायमाला पुढं घडायला नव्हता घडायला. हा शंकरराव भोसल्याचा आजारी असणारा मुलगा मरण मात्र बोललेला पाहिला. जसं बर का मरण पावायला वाईट वाटलं शंकरराव भोसल्याला, काय करू दैवाला दैव माझ्या गतीला. मामानं सांगितलं होतं तेच खरं झालं की. आणि एकूण दैव असणारा मुलगा मरण पावला आणि आता काय करायचं या दैवाला दैव माझ्या गतीला, काय करू या राजाला. म्हणून शंकरराव भोसल्याला पहिला. अरे विसरू नको गुरुला, मामाच्या चरणाला. विसरू नको गुरुला, मामाच्या चरणाला.
विचार केला म्हणाला काय जरी झालं तर मामाचा आपण शरण सोडायचं नाही. काय होऊ दे, मामाच्या कृपेने आपल्याला मुलगा होणार या शंकरराव भोसल्याला म्हणून शंकरराव भोसल्या नितीने दिवसाला ज्या ठिकाणाला बाळूमामांच्या केंद्राचा तळ पडल त्या ठिकाणी मामांच्या दर्शनाला जाणार, मामांचं दर्शन घेणार आणि निघून आपल्या घरवाल्याला येणार असा त्याचा नेम चाललेला असायचा. बाळूमामा पाशी गेल्यावर काम झालं नाही म्हणून एखाद्यानं बाळूमामाची संगत सोडली असते. शिवा गेले होय की नाही? पण या शंकरा भोसल्यानं मनाचा निश्चय केला होता, ताऱ्याला तर तोच ताऱ्याला मारेल, तो माझा बाळूमामाच मारेल त्या टायमाला. पण याची संगत सोडायची नाही, त्याची वाट सोडायची नाही, त्याचं चरण धरून त्याचं नाव घेऊन बरं का आपला मार्ग बरं का चालू ठेवायचा. म्हणून या शंकरराव भोसल्याने काय करायला मामांच्या दर्शनाला जात असायला, दर्शन घेणार आणि परत मात्र येणार. अरे काय सांगू मामा तुझा नाद सुटेना, कसं सांगू मामा तुझा नाद सुटेना, काय सांगू देवा मला नाद सुटेना, कसं सांगू देवा मला नाद सुटेना.
सोन्यान माय सोन्यान भरल्या ओठी सोन्यान माय सोन्यान भरल्या सोन्यान माय सोन्यान भरल्या ओठी सोन्यान माय सोन्यान भरल्या ओठी मामाची सेवा पूजा नाला करायला दिवसामागे दिवस जात असताना 4-5 वर्ष झाली आणि एका दिवसाला
बाळू मामापाशी येऊ शंकरराव भोसल्या काय लागला होता बोलायला? शंकरराव भोसले मामा जवळला याला मामांचं दर्शन घ्याला आणि लागलो ते शंकरराव भोसले बोलायला. जसं बाळू मामाला दोन्ही हात बर का जोडायला आणि शंकरराव भोसले काय लागला होता बोलायला. मामा हा हे मामा बोल की. अगा मामा म्हणून लागला होता हात मारायला. आता तर जरा बरकी पाहिजे का मामा. अरे काय तुला पाहिजे काय सांगितल्याशिवाय मला तर काय कळायचं आहे. हा होय. मामा आता तुला सगळं कळतंय हा. आणि मी सांगायची काय जरूर आहे. काय तुझी सेवा करायला आलोय हे तुला कळत नाही का मामा. एवढ्या म्हणल्यानंतर शंकरराव भोसल्याला बाळू मामा काय राहिलं होतं बोलायला. काय तुझ्या मनात आहे ते मी ओळखले या म्हणून बाळू मामा राहिलं होतं बोलायला त्या टायमाला. शंकरराव ज्या वेळेला मी तुला हाक मारी त्या वेळेला तू येऊन माझ्या हाताला धरून घरात घेऊन जाशील का. काय लागलं होतं म्हणायला. ज्या वेळेला मी तुला हाक मारीन त्या वेळेला तू मला माझ्या हाताला धरून घरात घेऊन जाशील का. असं म्हणल्यानंतर बाळू मामाला लागला होता बोलायला. मामा घेऊन जातो की त्यात काय अवघड आहे म्हणला. पुढचं वीर म्हणलं हे काय अवघड आहे. हाक मारल्या येऊन तुम्हाला घेऊन जातो. असं लागला होता बोलायला. असं बोलून मामा बरं का मी बरोबर काय गेला असायला त्या टायमाला. एके दिवशी मात्र तुमचा प्रकार झालेला राहिला तुला मामा मात्र जायला आत्मापुरात आणि त्या वेळेला शंकरराव भोसल्यानं आपल्या राणीला अगोदर सांगून ठेवलं होतं. मामाने असं सांगितलंय बघ ज्या वेळेला मी तुला हात मारीन त्यावेळेला माझ्या हाताला धरून तू मला घरात घेऊन गेलं पाहिजे. एवढं ध्यानात ठेव बघ. मामा कवा येत्या काय येत्याला काय नियम नाही मामांचा. असं लागलं होतं बोलायला. मामाला आधीच ताकीद करून ठेवली होती शंकरराव भोसलेला आपल्या बायकोला त्या टायमाला. आणि जसं मामा गेलं या शंकरराव भोसलेच्या दारात जाऊन उभं राहिलं त्यावेळेला शंकरराव भोसल्या त्या मात्र नाही घरात लागला होता मात्र आंघोळ करायला. अरे बाळू मामाने गुरुची चांदा जोडलाया मधला धागा. अरे बाळू मामाचा आमचा या जोडलाय मुखाचा धागा. अरे वागा तुझी कोणी केले घेऊ शकत नाही जागा. अरे वागा तुझी कोणी केले घेऊ शकत नाही जागा. प्रत्येक आमोशाला आपण येतोय म्हणून काय म्हणले. अरे या बाळू मामाचा गुरुची चांदा जोडला आमचा धागा. अरे भागा कोणी कोणी घेऊ शकत नाही धागा. अरे वागा तुझी कोणी घेऊ शकत नाही. Thank you.
अशोक नावाचा पाहुणा अशोक नावाचा अशोक नावाचा पाहुणा अशोक नावाचा कामाचा गाव कामाचा गावाचा कामाचा गावाचा एवढं सांगण्या देवाला बाळू माझ्या मामाला संत बाळू मामाला माझ्या सत्यवाचं नांदने अव नांदने माझ्या सत्यवाचं नांदने बाळू मामाच्या सवसानी पलकी पोर नांदने बाळू मामाच्या सवसानी पलकी पोर नांदने मामाच्या सवसानी पलकी पोर नांदने बाळू मामाच्या सवसानी पलकी पोर नांदने फुलामध्ये फुलाचं आणि याद मला लागेल बाळू मामाचे याद मला लागेल बाळू याद मला लागेल बाळू मामाचे याद मला लागेल बाळू मामाचे तसं या शंकरा मोसल्यानं आपल्या राणीनावर का सांगून ठेवायला त्या टायमाला हो राणीवरला कुठल्या क्षणी बाळू मामा येतील काय सांगता येणार नाही मामाचं काय नाही. मामा जिथं तर उद्या तिथं असा हा बाळू मामा आहे त्या टायमाला अंतर बाळू मामानं बरं का या त्याच्या हाताला धरायचं घर वाड्याला घेऊन यायचं असं म्हणाला मात्र राणीला अगोदर सांगून ठेवलेलं होतं आणि बाळू मामाने मात्र ह्या शंकरराव भोसलेच्या दारात जायला आणि लागलो होतं मामा हक्का मारायला हे शंकर हे शंकर हे शंकरराव असं बरं का नाही कोण नाही थोडी शंकरराव भोसलेच्या राणीला ऐकलं तशी पळत धावत न्हाणी घराला जायला बाहेर 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 मामा आले मामा आल्या असं बरं का राणीलाही बोलायला त्या टायमाला तसं त्या टायमाला प्रकार काय लागला होता करायला या शंकरराव भोसलेची निम्मी अर्धी आंघोळी झालेली हो त्या अंगाला पूर्ण तर झाली होती का काय मामा आल्यात म्हणल्यानंतर लगेच शंकरराव भोसले आहेत त्या परिस्थितीत बाहेर मात्र यायला तवर राणीनं आरतीचं ताट तयार करायला निघून गेली मामांच्या पुढल्या बाजूला मामांच्या पायावर पाणी घालायला आरती ओवाळायला शंकरराव भोसल्यानं आई त्या अवस्थेत मामांच्या हाताला धरायला आणि मामांना आपल्या घरात घेऊन आले गलवाड्याला घेऊन बाळू मामाला आज्ञा बरं का घेऊन देवाऱ्याच्या खोलीला घेऊन यायला पंचारती ओवाळायला त्या टायमाला आणि मात्र त्या वेळेला मामाला समाधान झालं होतं मामा मात्र निघून जायला त्यावेळेला मामा गेलो होतं मेघराकडे त्यावेळेला राणे
हा आमचा बहिणीचं ऐकलं ते म्हणून बरं झालं होय, होय. त्याचा आटका घोटाळा झाला असता माहिती आहे का होतं बरं का म्हणायला आणि या लक्ष्मी नगरात काय वाजत गाजत अरे सोन्याचं बाजीत लग्नाची आवाज लागते सोन्याचं बाजीत लग्नाची आवाज लागते माणसाला छंद देवाचा हरिनामाचा भजनाचा पाहिजे होय आता माणसाला छंद आहे मोबाईलचा त्याच्यात तोंड हलवलं बसतात नुसतं असं असं काय करतात तुम्हाला फिरूच्या समोर जर माणूस बसत मोठं वाटतात लोक समोर जरी बसले तर ऑनलाईनच असते हो त्याचं लक्ष दुसरीकडे कुठे नसते काय चाललंय आजूबाजूला काय नाही होय होय म्हणून हे आपल्या बजरंग यमगर हा मामाचा भक्त पुजारी होय आहे. सेवा सर्वजण करत्यात अगदी कडक सेवा आहे बाबा प्रत्येक अमावस्याला आपल्याला पुन्हा फुलाची पाकळी 51 रुपये बक्षीस दिल्याशिवाय अरे भंडाऱ्याची पुडी दिली तरी आपल्याला भरपूर आहे हा देणारा मामा आहे म्हणून काय माहिती पूजेने आपल्याला गुलाब काय किती देणार आहे देवाला दिलेलं ठरणार नाही आणि माणसाने दिलेलं पुरणार नाही म्हणून काय म्हणले माहितीये का काय म्हणलंय या अरे बाळू मामा अरे बाळू मामा तुझे मला याद लागले अरे थोड फार नाही जीवा पाड लागले बाळू मामा तुझे मला याद लागले थोड फार नाही जीवा पाड बाळू मामा तुझे मला याद लागले थोड फार नाही जीवा पाड लागले बाळू मामा तुझे मला याद लागले थोड फार नाही जीवा पाड लागले मामायाचा आई तो बघाय बघते मामायाच्या बघाया जेव्हा बघते एकावर बघाया बघा रुपये लावल माझ्या या बघा कोणाला गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी गुलाबी मामाचा बेटा गुलाबी
जय बाळा.